17 जानेवारी 1982 ला दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक संप पुकारण्यात आला। हा लढा शिस्तीने सुरू होता। 2 लाख कामगार रस्त्यावर उतरले होते। 2 महिने संप चालूच होता, पण निर्णय होत नसल्यामुळे संप चिघळत गेला। कामगारांचा गोंधळ उडाला होता। संपाचा काहीच तोडगा लागला नाही। चर्चेच्या फेऱ्या झाल्या। इतकंच काय तर दत्ता सामंत थेट दिल्लीत इंदिरा गांधींची भेट घ्यायला गेले होते, मात्र गांधींनी भेट टाळली। संपाचा काहीच निकाल लागत नव्हता। राजकारण सुद्धा मध्ये आलं। जवळपास 1.5 वर्षानंतर संप विखुरला गेला आणि लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या। त्यामुळे अनेक कामगार आपापल्या गावाला निघून गेले, ते परत आलेच नाहीत। काहींनी आपले दागदागिने, घरं, जमिनी सगळं काही विकलं। कुटुंब पोसायला काहींनी बिझनेस सुरू केला, पण बिझनेस सगळ्यांच्याच तत्वात बसणारं नव्हतं। हा तोच काळ होता जेव्हा मुंबईवर अंडरवर्ल्डचं राज्य होतं। आता जे बेरोजगार होते त्यांना पैसा कमावण्यासाठी काहीतरी हातात हवंच होतं। त्यामुळे गिरणीत काम करणाऱ्या काही तरुणांनी आणि यासोबतच अनेक कामगारांच्या मुलांनी आता गुन्हेगारीशीच हात मिळवायचं असं ठरवलं।